नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. विचार करा, तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे पौष्टिक पदार्थ खात आहात तेच जर तुमच्यासाठी विषारी ठरत असतील तर होय, हे अगदी खरं आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये असे काही नेहमीचे पदार्थ लपलेले असतात जे चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते थेट जीवावरती बेतू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक खाण्यापिण्याच्या वस्तू वापरतो. यातील काही आपल्यासाठी अत्यंत हितकारक असतात तर काही नुकसानकारकही ठरू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की काही खाण्याचे पदार्थ आपल्यासाठी अत्यंत विषारी ठरू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये ते मृत्यूचं कारणही बनू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 खाण्यापिण्याच्या पदार्थांबद्दल सविस्तर सांगणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत विषारी आहेत आणि ज्यांच्यापासून तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दूर राहिलं पाहिजे. तर चला, कोणताही विलंब न करता आपण या 5ही पदार्थांबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हिरवे बटाटे. सर्वात पहिली विषारी गोष्ट जिच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे ती म्हणजे हिरवे बटाटे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही बटाटे पूर्णपणे हिरवे असतात आणि त्यांचा काही भाग जो असतो तो सुद्धा हिरवा झालेला असतो. या हिरव्या भागामध्ये प्रामुख्याने 2 घटक आढळतात. एक हरितद्रव्य हा एक नैसर्गिक रंग आहे ज्यामुळे बटाटा हिरवा दिसतो. याचा काही भाग हिरवा झालेला असतो. या हिरव्या भागामध्ये प्रामुख्याने 2 घटक आढळतात. एक हरितद्रव्य हा एक नैसर्गिक रंग आहे ज्यामुळे बटाटा हिरवा दिसतो. याचा शरीराला कोणताही अपाय होत नाही. तुम्ही ते सहज खाऊ शकता. पण सोलनाईन हा अत्यंत घातक घटक आहे आणि हा एक प्रकारचा मज्जासंस्थेसाठी विषारी पदार्थ आहे जो शरीरामध्ये विषासारखं काम करतो. जर तुम्ही सोलनाईन जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये काही गंभीर लक्षणे दिसू शकतात. यामध्ये डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अंतर्गत रक्तस्राव, पक्षाघात आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध अवस्था किंवा मृत्यूचाही धोका असतो. त्यामुळे जर एखादा बटाटा पूर्णपणे हिरवा असेल तर तो अजिबात वापरू नका, तर तो फेकून द्या आणि कोणत्याही प्राण्यांच्याही खाण्यात येणार नाही याची काळजी घ्या. जर बटाट्याचा फक्त एक बाजू म्हणजे एक भाग हिरवा असेल तर तुम्ही तो हिरवा भाग कापून फेकून देऊ शकता, कारण हे विष पूर्ण बटाट्यामध्ये पसरत नाही, ते फक्त हिरव्या झालेल्या भागातच असतं. काही अभ्यासांमध्ये असंही आढळून आलं आहे की जर एखाद्या माणसाने फक्त 450 ग्रॅम पूर्णपणे हिरवे बटाटे खाल्ले तर त्यातून मिळणारं विष एका निरोगी व्यक्तीच्या मृत्यूसाठी पुरेसं ठरू शकतं. त्यामुळे हिरव्या बटाट्यांपासून कोणत्याही परिस्थितीत दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जायफळ. दुसरी विषारी ठरू शकणारी गोष्ट जायफळ. आपल्याकडे गरम मसाल्यांमध्ये जायफळाचा सर्रास वापर होतो. जायफळामध्ये मिरिस्टिसिन नावाचं एक सक्रिय घटक असतो. जेव्हा हा घटक आपल्या शरीरामध्ये जाऊन विघटित होतो तेव्हा तो आपल्या मज्जासंस्थेवरती परिणाम करतो आणि जर याचं प्रमाण जास्त झालं तर डोकेदुखी, रक्तदाब वाढणं, मळमळ आणि उलट्यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये भ्रम देखील निर्माण होऊ शकतो, म्हणजेच व्यक्तीला हवेत उडत असल्यासारखं किंवा आजूबाजूला विचित्र गोष्टी घडत असल्यासारखे भास होऊ लागतात आणि मेंदूवरील नियंत्रण सुटतं. जायफळाच्या अतिवापरामुळे विषबाधा झाल्याची काही उदाहरणं समोर आली आहेत. त्यातील 2 उदाहरणं मी सांगू इच्छिते. पहिल्या घटनेमध्ये एक 17 वर्षांच्या मुलीने 50 ग्रॅम जायफळाची भुकटी दुधाच्या पेयातून घेतली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये तिला भ्रम व्हायला लागला. चक्कर येणं, मळमळ आणि बेशुद्ध अवस्था अशी गंभीर लक्षणे जाणवायला लागली. रुग्णालयात दाखल करून उपचार केल्यावर समजलं की ही सर्व लक्षणं जायफळाच्या विषबाधेमुळेच होती. एका दुसऱ्या घटनेमध्ये 35 वर्षाच्या एका महिलेने फक्त 10 ग्रॅम जायफळ वापरलं होतं, तरीही तिच्यात अशीच विषबाधेची लक्षणे दिसून आली आणि 10 तासानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात. आपण रोजच्या जेवणामध्ये मसाला म्हणून जे जायफळ वापरतो त्याचं प्रमाण अत्यंत नगण्य असतं आणि ते इतर पदार्थांपर्यंत मिसळले जात असल्याने त्याचा कोणताही धोका नसतो. परंतु जर तुम्ही हे एखाद्या आजारावर उपाय किंवा घरगुती औषध म्हणून वापरत असाल तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की याचं प्रमाण अत्यंत मर्यादित असावं. आवश्यकतेपेक्षा जास्त जायफळ खाणं जीवावरती बेतू शकतं. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे कडू बदाम. तिसरी विषारी गोष्ट जिच्यापासून तुम्ही खाणं टाळलं पाहिजे ती म्हणजे कडू बदाम. बाजारामध्ये 2 प्रकारचे बदाम मिळतात.
गोड आणि कडू. किराणा दुकानामध्ये मिळणारे बदाम बहुतांश गोड आणि सुरक्षित असतात, मात्र कधीकधी यात कडू बदामांची भेसळ असू शकते. कडू बदामांमध्ये हायड्रोजन सायनाइड नावाचा एक अत्यंत घातक विष असतं आणि सायनाइड हे जगातील सर्वात धोकादायक विषांपैकी एक मानलं जातं, ज्याचा अत्यंत लहान अंशही मृत्यूसाठी पुरेसा असतो. संशोधनामधून असं समोर आलं आहे की जर तुम्ही 6 ते 10 कडू बदाम खाल्ले तर त्यामुळे गंभीर विषबाधा होऊ शकते. जर हे प्रमाण 20 ते 50 बदामांपर्यंत गेलं तर मृत्यूही ओढवू शकतो. लहान मुले किंवा मग कमी वजन असलेल्या व्यक्तींसाठी हा धोका आणखी जास्त असतो. त्यामुळे नेहमी चांगल्या दर्जाचे आणि गोड बदामच खावेत. बदाम थोडाही कडू लागल्यास तो अजिबात खाऊ नये. 4 अर्धवट शिजलेला राजमा. चौथी गोष्ट जी नुकसानकारक ठरू शकते ती म्हणजे अर्धवट शिजवलेला किंवा कच्चा राहिलेला राजमा. आता राजम्यामध्ये लेक्टिन नावाचा घटक असतो, जो अत्यंत विषारी पदार्थ आहे. यामुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या, अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. जेव्हा आपण राजमा उच्च तापमानावर पूर्णपणे शिजवतो तेव्हा हा विषारी घटक पूर्णपणे नष्ट होतो आणि त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. परंतु जर राजमा नीट शिजला नसेल किंवा कच्चा राहिला असेल तर त्याचे गंभीर दुष्परिणाम हे होऊ शकतात. काही अभ्यासांमध्ये असं आढळून आलं आहे की कच्च्या राजम्याचं केवळ 6 ते 7 दाणे खाल्ल्यानेही अत्यंत गंभीर विषबाधा होऊ शकते. याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे जर राजमा फक्त पाण्यात भिजवून अर्धवट शिजवला तर त्यातील विषारी घटकांचं प्रमाण कमी होण्याऐवजी 5 पटीने वाढतं. म्हणूनच राजमा शिजवण्यापूर्वी तो 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर तो पूर्णपणे मऊ होईपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. थोडासाही कच्चा राजमा खाणं टाळा. 5वी गोष्ट आहे ते म्हणजे तपकिरी तांदूळ. हा सडीचा तांदूळ. 5वी आणि शेवटची गोष्ट जिच्यापासून सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे ती म्हणजे तपकिरी तांदूळ. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, कारण तपकिरी तांदूळ अत्यंत पौष्टिक मानला जातो. तो नक्कीच आरोग्यासाठी चांगला आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो घातक ठरू शकतो. बहुतेक सर्वच तांदळामध्ये आर्सेनिक या विषारी आणि कर्करोगजन्य घटकाचं प्रमाण लक्षणीय असतं. तांदळाच्या शेतीत वापरली जाणारी कीटकनाशके आणि खते यामध्ये आर्सेनिक भरपूर असतं. तांदळाच्या पिकामध्ये जमिनीतून हे आर्सेनिक शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. जेव्हा आपण हा तांदूळ खातो तेव्हा हे आर्सेनिक हळूहळू आपल्या शरीरात साचत जातं आणि कालांतराने कर्करोगासारख्या भयंकर आजारांचं कारण बनतं. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये तपकिरी तांदळामध्ये आर्सेनिकचं प्रमाण जास्त असतं, कारण पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केलेली असते, ज्यामुळे त्यातील आर्सेनिक काही प्रमाणामध्ये कमी होतं. तांदूळ सुरक्षितपणे कसा वापरावा? जर तुम्हाला तांदूळ सुरक्षितपणे खायचा असेल तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे तांदूळ शिजवण्यापूर्वी तो स्वच्छ पिण्याच्या पाण्याने कमीत कमी 4 ते 5 वेळा चांगला चोळून धुवा. यामुळे त्यातील आर्सेनिक पाण्यासोबत वाहून जातं. दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा ते 1 तास तो पाण्यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायचा आहे. यामुळे तांदळातील असणारे विषारी घटक बऱ्याच अंशी नष्ट होतात आणि तुम्ही तो कोणत्याही भीतीविना खाऊ शकता. आपल्या स्वयंपाकाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये हे नियम पाळलेच जातात. त्यांच्या नित्यनियमाने वापर करा. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वाची वाटली असेल आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. इतरांसोबत ही माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.